नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतीय हवाई दलामध्ये रणरागिणींची गरुड भरारी झालेली आहे या संदर्भात माहिती. महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी कर्जमाफी योजना या कोणकोणत्या आहेत या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच आर्क्टिकमध्ये भारताची वाढती रणनीतिक भूमिका या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, ब्रिक्स 2026 ची परराष्ट्र मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 20 मे. 20 मे 1498 वास्को द गामा याचे आजच्या दिवशी भारतामध्ये आगमन झालेले होते. हा एक पोर्तुगीज खलाशी होता. 20 मे 1850 विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. त्यांना भाषा पंडित म्हणून देखील ओळखले जायचे. तसेच मराठी भाषेचे शिवाजी असे देखील त्यांची ओळख होती. 1878 मध्ये चित्रशाळा आणि 1879 मध्ये किताबखाना पुस्तकालय हे त्यांनी स्थापन केलेले होते. आणि आपल्याला माहितच असेल की पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल ही लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून याची स्थापना केलेली होती. 20 मे हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मधमाशी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मधमाशांचे आणि इतर परागीभवन करणारे कीटकांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 20 मे हा दिवस जागतिक मेट्रोलॉजी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मापन पद्धतींबाबत जागरूकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. 20 मे 1860 आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा आज जन्मदिवस. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी नोबेल पारितोषिक कोणत्या शास्त्रज्ञाला मिळालेले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे एडवर्ड बकनर. 20 मे 1766 इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठी शाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला कॅटेगरी ए क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर कोण ठरलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्क्वाड्रन लीडर सान्या. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वारंवार दिसून येतात. त्यामुळे अशा पद्धतीचे फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. भारतीय हवाई दलात रणरागिणींची गरुड भरारी. स्क्वाड्रन लीडर सान्या या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला कॅटेगरी ए क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ठरलेल्या आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. जून 2015 मध्ये त्यांनी वायुसेनेमध्ये प्रवेश केलेला होता. 2021 मध्ये त्या फ्लाइंग इन्स्ट्रक्टर पद त्यांना प्राप्त झालं. चेन्नई जवळील तांबरम येथील कठीण 22 आठवड्यांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला होता. 200 पेक्षा अधिक तासांचे ग्राउंड व उड्डाण प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. कॅटेगरी ए हे लष्करी वैमानिकांसाठीचे सर्वोच्च प्रशिक्षक मानकन मानले जाते. या पात्रतेमुळे त्या इतर वैमानिक व प्रशिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकतात. तसेच त्यांच्या उड्डाण कौशल्यांचे मूल्यांकनही करू शकतात. भारतीय हवाई दलाने महिलांसाठी 1994 मध्ये वाहतूक व हेलिकॉप्टर शाखा खुल्या केलेल्या होत्या. तर 2016 मध्ये महिलांना फायटर शाखेमध्ये प्रवेश मिळालेला होता. आज महिला वैमानिक राफेल, सुखोई 30 यासारखी अत्याधुनिक विमाने उडवत नेतृत्वाची धुरा हे सांभाळत आहेत. यापूर्वी ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या फ्रंटलाईन कॉम्बॅट युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या होत्या. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2017. महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी कर्जमाफी योजना या संदर्भात माहिती पाहूया. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना ही जाहीर केलेली आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी कर्जमाफी योजनांकडे एक नजर फिरूया. 2008 मध्ये केंद्र सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना सुरू झालेली होती. ही संपूर्ण देशभरात होती आणि महाराष्ट्रासह ही संपूर्ण देशभरात लागू झालेली होती. 2 हेक्टरपर्यंत जमीनधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ या कर्जमाफीमध्ये देण्यात आलेले होते. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अंतर्गत महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी ही देण्यात आलेली होती. 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी ही देण्यात आलेली होती. आणि आता 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी या योजनेअंतर्गत संभाव्य 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी ही जाहीर होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या अनुषंगाने या संपूर्ण कर्जमाफी योजनेची नाव आपल्याला माहिती असायला हवे.
2008 मध्ये केंद्र सरकारची कर्जमाफी योजना, 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. पुढचा प्रश्न, बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार कोणता देश बनलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. बांगलादेशचा सर्वात मोठा भागीदार आता नुकताच नवीन अपडेट हे झालेला आहे. बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार हा भारत देश बनलेला आहे. भारताने अमेरिकेला मागे टाकत बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर म्हणून स्थान मिळवलेले आहे. बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये बांगलादेशच्या एकूण व्यापारामध्ये भारताचा वाटा हा 8.47% झालेला आहे. तर यामध्ये अमेरिकेचा वाटा आता 8.46% झालेला आहे. यामुळे भारताने अत्यंत कमी फरकाने अमेरिकेला मागे टाकलेले आहे. आता याचे महत्व काय? तर दक्षिण आशियातील व्यापार संबंध अधिक मजबूत होत असल्याचे संकेत यामार्फत मिळतात. बांगलादेशचा प्रादेशिक आयातीवरील वाढता भर, भारत बांगलादेश आर्थिक सहकार्याला यामुळे नवीन गती आणि विशेष म्हणजे ऊर्जा, कापड, अन्नपदार्थ, औद्योगिक कच्चा माल आणि पायाभूत क्षेत्रामध्ये भारत आणि बांगलादेश व्यापार सातत्याने वाढत आहे, हे यामागचे प्रतीक मानले जात आहे. त्यामुळे लक्षात घ्या, बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा भागीदार आता भारत देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे हिमाद्री संशोधन केंद्र कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नॉर्वे. विद्यार्थी मित्रांनो, वन लाईनर फॅक्ट मध्ये आपल्याला 100% हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता नुकताच आर्क्टिकमध्ये भारताची रणनीतिक भूमिका ही वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळत असून भारतासाठी नवीन आर्थिक व सामरिक संधी निर्माण होत आहेत. यामध्ये नॉर्दर्न सी रूट म्हणजेच NSR चे महत्व आहे. आशिया युरोप दरम्यानचा समुद्री प्रवास सुमारे 40% कमी होऊ शकतो. व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक कनेक्टिव्हिटीला यामुळे मोठी चालना मिळू शकते. भविष्यातील महत्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग हा असणार आहे. यामध्ये भारताची आर्क्टिक मधील भूमिका काय असेल? तर भारत हा आर्क्टिक काउन्सिलमध्ये ऑब्झर्व्हर स्टेट आहे. 2008 मध्ये नॉर्वेमधील स्वालबार्ड येथे हिमाद्री हे भारताचे पहिले कायमस्वरूपी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेले होते. नॉर्वे सोबत वैज्ञानिक संशोधन सहकार्य अधिक मजबूत होत आहे. तसेच भारताच्या 2022 आर्क्टिक पॉलिसीमध्ये 6 महत्वाच्या स्तंभावर भर देण्यात आलेला आहे. आता ऑस्लो 2026 इंडिया नॉर्डिक समिट यामध्ये काय झालेलं आहे? तर भारत नॉर्डिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आर्क्टिक गव्हर्नन्स आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्रस्थानी आहे. भविष्यातील सामरिक व आर्थिक भागीदारासाठी ही महत्वपूर्ण परिषद असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॉर्वे या भेटीवर आहेत. तसेच स्वीडन या देशाला देखील त्यांनी भेट दिलेली आहे आणि याच अनुषंगाने हे आर्टिकल आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न, भारत स्वीडन संबंधांना कोणता नवीन दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. भारत स्वीडन संबंधांना नवीन आयाम मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीडन दौऱ्यामध्ये भारत स्वीडन संबंधांना अधिकृतपणे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हा दर्जा देण्यात आलेला आहे. यातील मुख्य मुद्दे काय? तर जॉईंट स्टेटमेंट अँड ऍक्शन प्लॅन यावर स्वीकार असणार आहे. पुढील 5 वर्षामध्ये द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक दुप्पट होणार आहे. सुरक्षा व दहशतवाद विरोधी सहकार्य अधिक मजबूत होईल. यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे 4 प्रमुख स्तंभ कोणते? तर स्थैर्य व सुरक्षेसाठी रणनीतिक संवाद, पुढील पिढीची आर्थिक भागीदारी, इमर्जिंग टेक्नॉलॉजीज व ट्रस्टेड कनेक्टिव्हिटी, पीपल, प्लॅनेट अँड रेझिलियन्स यावर आधारित सहकार्य यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत असणार आहे. आता इंडिया स्वीडन जॉईंट इनोव्हेशन पार्टनरशिप 2.0 हे नेमकं काय आहे? तर व्हर्च्युअल इंडिया स्वीडन जॉईंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर हे स्थापन करण्यात येणार आहे. AI, 6G, क्वांटम कॉम्प्युटिंग, क्रिटिकल मिनरल्स, स्पेस आणि लाईफ सायन्समध्ये संशोधन सहकार्य होणार आहे. तसेच रिन्युएबल एनर्जी, स्मार्ट ग्रिड, स्मार्ट सिटीज व वॉटर सिस्टीम्स या क्षेत्रातही भर देण्यात येणार आहे. तसेच SITAC यामध्ये इंडिया स्वीडन टेक्नॉलॉजी अँड AI कॉरिडॉर हे देखील स्थापन होणार आहे. AI आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये भविष्योन्मुख भागीदारी यामध्ये असणार आहे. स्टार्टअप, इंडस्ट्री आणि रिसर्च कोलॅबोरेशनला यामुळे अधिक चालना मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्यामध्ये आता जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. प्रश्न आहे, 2026 मध्ये प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेचे नाव हे काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना की किसान विकास योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.